नमस्कार. महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम म्हणजेच MEAPS क्लेम या स्कीम बद्दल एक मोठी अपडेट सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. ज्यामध्ये एक असे डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला आता कंपल्सरी करण्यात आलेले आहे. ते जर डॉक्युमेंट असेल तरच तुम्हाला MEPS चा क्लेम करता येईल, नाहीतर तुम्हाला MEPS चे पैसे मिळणार नाही. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये कोणतं डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. ज्यावेळेस आपण MEPS चा क्लेम सबमिट करतो तर त्यावेळेस आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत आपल्याला ते ज्या अकाउंटमध्ये तुमची अप्रेंटिसशिपची पेमेंट जमा झाली आहे त्या अकाउंट म्हणजे त्या बँकेचे स्टेटमेंट. त्यानंतर दुसरी गोष्ट लागते या ठिकाणी आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट, आणि त्यानंतर तिसरी जी गोष्ट लागत होती या ठिकाणी ते म्हणजे तुमचा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म किंवा NAC सर्टिफिकेट. NAC म्हणजेच काय, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. तर या तीन गोष्टी कंपल्सरी जे की आपल्याला या पोर्टलवर अपलोड करायच्या असतात. त्यापैकी दोन गोष्टी जे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असतात, एक गोष्ट आता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नसते, ती म्हणजे तुमचं नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. आता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आणि नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट यामध्ये काय फरक आहे थोडंसं जाणून घेऊया. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिप करण्यासाठी एखाद्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर करून भेटतो त्याला म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. हेच कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडे वेगवेगळे आहेत. जसं की तुम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस कंपनीकडे जाता त्यावेळेस तो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म देतो. म्हणजेच अप्रेंटिसशिप जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जो काय असतो तो साइन होतं. त्यानंतर दुसरं जे सर्टिफिकेट आहे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट, ते तुमची अप्रेंटिसशिप संपल्याच्या नंतर तुम्हाला देण्यात येतं. आता या दोन गोष्टीमध्ये अगोदर जर बघितलं 31 मार्च 2025 पर्यंत दोन्हीपैकी तुम्ही काहीही अपलोड करा, त्या ठिकाणी MEPS क्लेम एक्सेप्ट होता. पण आजच्या घडीला एक गोष्ट कंपल्सरी करण्यात आलेली आहे, ते म्हणजे तुमचं नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. ऍज पर न्यू MEPS च्या गाईडलाईन नुसार आता NAC सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये आता आरोनं रिमार्क सुद्धा तुम्हाला द्यायला चालू केले, जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ऍज पर न्यू गाईडलाईन्स ऑफ MEPS अपलोड नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजेच NAC सर्टिफिकेट त्याला म्हणतो, विथ कॉन्ट्रॅक्ट फॉर्म फ्रॉम विच शोविंग दॅट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पिरियड इज completed successfully by applicant in that establishment. अशा प्रकारचा जो काही रिमार्क आहे ते आता आरोपकडून आपल्याला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी याची गरज का पडली थोडंसं समजून घेऊया. तर पहा मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्हाला अप्रेंटिसशिप सुरू होण्याच्या अगोदर ते तुम्हाला देण्यात येतं. आता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आता या MEPS क्लेम मध्ये अपलोड करताना दिसत आहेत. जसे की सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर दोन प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहेत. एक TM नावानं सुरू होतं आणि दुसरा जर बघितलं तर या ठिकाणी CN नावानं चालू होतं. जे TM नाव दिसतं ते तुम्हाला टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे, आणि जे CN आहे तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे. आता हे दोन्ही जरी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील तर याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला थोडंसं समजून जाऊ. जे तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवरचा 3 नंबरचा जो पेज आहे त्या 3 नंबरच्या पेजला तुम्ही ओपन करू शकता. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर ऑफिस यूज ओनली अशा प्रकारचा एक 3 नंबरचं पेज दिसणार आहे. 3 नंबरच्या पेजला जर खाली तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जसं तुम्ही इमेज पाहू शकता, या ठिकाणी बघा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो तुमचं दाखवतोय ऑटो अप्रूव्ड. म्हणजे या ठिकाणी बघा अप्रेंटिसशिप ऍडवायझरची या ठिकाणी सिग्नेचर वगैरे काही देण्यात आलेली नाही, आणि हा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो ऑटो अप्रूव्ड. असे जे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहेत तेही या ठिकाणी रद्द करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसरा जर स्क्रीनशॉट तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा 3 नंबरचाच पेज आहे, फॉर ऑफिस यूज ओनली अशाच प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी इमेज पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी बघा सिग्नेचर ऑफ रजिस्टरिंग अथॉरिटी म्हणजेच अप्रेंटिसशिप ऍडवायझरची कुठल्याही या ठिकाणी सिग्नेचर देण्यात आलेली नाही. त्यानंतर 3 नंबरचा जो तुम्ही या ठिकाणी पेज बघता, तिसऱ्या नंबरचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचा, तर या ठिकाणी बघा ऑटो अप्रूव्ड या ठिकाणी देण्यात आलेले नाही. आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्या सिग्नेचर ऑफ रजिस्टरिंग अथॉरिटी जो का अप्रेंटिसशिप ऍडवायझर आहे त्याची या ठिकाणी सिग्नेचर दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी आता बघितलं तर वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुमच्याकडे पाहायला मिळतील. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगवेगळे. काही कंपनीने ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेले, काही टेम्पररी दिलेले. ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म त्यांच्या मेल आयडी वर लॉग इन होतानाही दिसत आहे, आणि काही ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म लॉग इन होत नाही. आता या गोष्टीवर तुम्हाला ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगितलं, आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कसं डाउनलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. पण महत्वाचा मुद्दा, आता हे तिन्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम येते त्यामुळे आता MEPS तर्फे कंपल्सरी करण्यात आलेले NAC सर्टिफिकेट तुमच्या समोर जे दिसतंय
या सर्टिफिकेटला आपण नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजेच NAC सर्टिफिकेट म्हणतो. आता याची गरज का पडली? जे आता नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजे तुमचं फायनल सर्टिफिकेट. ज्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होते, कंप्लीट झाल्याच्या नंतर कोणाची एक्झाम झालेली आहे, कोविड काळामध्ये कोणाची एक्झाम झालेली नाही, ज्यांचं सक्सेसफुली अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली त्या विद्यार्थ्यांना NAC सर्टिफिकेट देण्यात आलेले. आता NAC सर्टिफिकेट असो आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो ते डाउनलोड करण्याचं आपल्या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा व्हिडिओ डिटेल मध्ये मिळून जाईल, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता याची गरज का पडली ते आपण थोडंसं पाहूया. बघा, काही विद्यार्थ्यांचा जो आहे अप्रेंटिसशिपला नंबर लागल्याच्या नंतर 2 महिने केले, 3 महिने केले, 4 महिने केले, म्हणजे अप्रेंटिसशिप पूर्ण नाही केली. एखादी कंपनीने टर्मिनेट करून टाकले, दुसऱ्या कंपनीने या ठिकाणी केलं. आता पोर्टलवर डाटा बघितलं तर ओल्ड कॉन्ट्रॅक्ट, न्यू कॉन्ट्रॅक्ट असा जुना डाटा शो होतोय, नवीन डाटा शो होत नाही. अशा प्रकारचे खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत. तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलेले MAPS क्लेम तर्फे तुमचा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. आता इथून पुढे ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप ही कंप्लीट असेल, म्हणजे कंप्लीट झालेली असेल आणि NAC सर्टिफिकेट असेल, त्या विद्यार्थ्यांना आता MAPS चा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड केलं तरी चालेल, पण ज्यांची अप्रेंटिसशिप ही संपलेली आहे त्या मात्र विद्यार्थ्यांना आता NAC सर्टिफिकेट सोबत तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे. ज्याचा आरोचा रिमार्क जो होता ते तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू पण शकता, जे की ऍज पर न्यू MAPS च्या गाईडलाईन नुसार तुम्हाला आता NAC सर्टिफिकेट अपलोड करणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. 31 मार्च 2025 पर्यंत या गोष्टीला ऑप्शनल ठेवण्यात आलं होतं. तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड केलं तरी चाललं असतं आणि NAC सर्टिफिकेट जरी अपलोड केलं तर या ठिकाणी चाललं. पण आजच्या घडीला जर बघितलं तर या NAC सर्टिफिकेटला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही आज पोर्टलवर जर बघितलं तर खूप सारे क्लेम याच गोष्टीसाठी रिजेक्ट होत आहेत किंवा रेक्टिफाय होत आहेत. म्हणून आता इथून जर तुम्ही क्लेम करत असाल, ज्यांची अप्रेंटिसशिप ही संपली असेल, तर त्यांच्यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट डाउनलोड करून अपलोड करणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या MAPS क्लेम बाबत पैसे कधी येणार याचा डिटेल व्हिडिओ कालच आपण अपलोड केला होता. काही विद्यार्थी परत परत तेच कमेंट या ठिकाणी करत असतात की पैसे कधी येणार. याचा डिटेल व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळून जाईल. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजेल की तुमचे पैसे हे कधी येणार आहेत. तर मित्रांनो, आपण MAPS क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो. तर या MAPS क्लेम मध्ये तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट करून कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.